प्रकरणी आज मवियाचा जनसंताप मोर्चा, निषेध मोर्चात नागरिकांना सहभागी होण्याचं मवियाचं आवाहन। सिंधुदुर्गमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी भाजप केंद्रीय नेतृत्वावरती नाराज अशी माहिती। सरकारनं प्रकरण गांभीर्यानं हाताळायला हवं होतं, सूत्रांची माहिती। शिवरायांचा पराभव त्यांचे शत्रू करू शकले नाहीत, मात्र भाजपच्या भ्रष्टाचारी नेत्यांनी केला। पुतळा कोसळल्याप्रकरणी संजय राऊतांची भाजपवर जहरी टीका। महाराष्ट्रातील घडामोडींवर मविया नेत्यांची आज मातोश्रीवर बैठक। शरद पवारांसह उद्धव ठाकरे, नाना पटोले उपस्थित राहणार। राजकीय सामाजिक घडामोडींवर चर्चा होणार। विधानसभेसाठी तिसरी आघाडी बनवण्याच्या हालचालींना वेग। संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडूंची थोड्याच वेळात बैठक। दोन्ही नेते स्थानिक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करणार। राज्यसभेच्या 12 पैकी 11 जागांवर एनडीएचा विजय। भाजपच्या 9 जणांचा समावेश। दशकभरात पहिल्यांदाच भाजपचं राज्यसभेत बहुमत। बदलापूर अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे बदलापूरकरांच्या भेटीला। बदलापूरमधील शाळेतील पालक आणि बदलापूरकरांशी साधणार संवाद। समृद्धी महामार्गावरील माळीवाडा इंटरचेंजजवळ पुन्हा भेगा। तात्पुरती केलेली मलमपट्टी महिन्याभरात उखडली। कोलकाता बलात्कार आणि हत्येप्रकरणी भाजपकडून आज 12 तास बंगाल बंदची हाक। विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आजही गोंधळाची शक्यता। कोलकात्यात भाजप नेते प्रियंगू पांडेंवर 6 गोळ्या झाडल्या। भाटपारा इथे टीएमसी कार्यकर्त्यांनी गोळीबार केल्याची माहिती। पुणे नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू। महिन्याभरातील दुसरी घटना। पवनचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज।